नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण आणि सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण आलो आहोत आपली नवी कोरी अशी मालिका येते कलर्स मराठीवर अबीर गुलाल या मालिकेच्या सेटवर आणि आपण त्या मालिकेतील खूप छान अशी जी आपल्याला प्रोमोमध्ये खूप छान अशी बघायला मिळते अशी पायल जाधव तिच्याशी आपण आता गप्पा मारणार आहोत. तर ताई तुझं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. तर मला तुला सांगायला आवडेल, की श्री या भूमिकेचा श्री गणेशा खूप छान असा प्रोमोमध्ये आम्हाला पाहायला मिळालाय. तर त्या श्रीबद्दल काय सांगशील? श्री मला सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट वाटलेली ती म्हणजे ती गिव्ह अप करणारी नाहीये. म्हणजे आज काम नाही झालंय तर उद्या आपण ते येस. करून बघूयात. उद्या नाही झालं तर परवा करून बघूयात. सो ते हातात घेतलेलं काम तडीस नेणं असा तिचा स्वभाव आहे. आणि अतिशय हसरी. हं. किती काही कष्ट असले, कोणी काही बोललं तरी हसमुख कशी माणसं असतात. ही कशी हसरी आहे. म्हणजे मी तिला बराच वेळ झाला बघते. केव्हापासून आलेत सगळे. पण ती तेवढ्याच हसमुख पद्धतीने सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेतीये. पेशन्स पेशन्स. नाही का? त्यामुळे असं हे कॅरेक्टर आहे. येस, नक्कीच. आणि तू ह्याआधी थिएटर पण केलंस असं मला कळलंय. तर कसं आहे ना, थिएटरमध्ये आपण डायलॉगला बोलून गेलो, गेलो. बरोबर. पण ते सीरियलमध्ये असतं ना रिटेक, बरोबर. ह्या गोष्टी असतात. तर मला तू ह्याचा अनुभव शेअर कर ना, की भाई आपलं थिएटर आणि सीरियल यामधलं काय सांगशील? म्हणजे आता तू असं म्हणशील तर सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे तशी थिएटरवाली आहे. येस. नाटकाची आहे, रंगमंचावरची. कारण त्यावेळेस तुम्ही त्या क्षणाला काय एनर्जी देऊन जाता आणि कुठे काय पॉइंटला कशी रसनिष्पत्ती होते आणि ती कशी प्रेक्षक घेतायत करेक्ट. आणि त्यांचं ते कशा पद्धतीने ते खुलतं आणि मग त्याच्यावर त्यांची आलेली ऑन द स्पॉट दाद ह्याच्यासारखं सुंदर काहीच नाही. म्हणजे असं मला वाटतं. हे माझं वैयक्तिक मत आहे. पण दुसऱ्या बाजूने तू म्हणतेस तसं रिटेक करून पुन्हा-पुन्हा त्याच्यावर विचार करून, पुन्हा-पुन्हा विचार मंथन करून, की हे असं करूयात का? मग ते तसं करून बघूयात का? नाही मग आता हे असं नाही झालं, ते तसं झालं. कारण कॅमेरा हे बघ, कॅमेरा हे माध्यमच मुळात भयंकर आवडतं. कारण म्हणजे सर आहेत, ज्यांना मी गुरु मानते. मग ते मला माहित नाही, की ते मला शिष्य मानतात का नाही. पण त्यांचं एक वाक्य आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, "कॅमेरा तुमचं मन टिपतं. तू जर अनकम्फर्टेबल असशील तर कॅमेराला दिसतं." येस. आणि नाटक करणाऱ्या लोकांची अशी धारणा आहे, की तुम्ही जेव्हा एंट्री घेता, तेव्हा प्रेक्षकांसमोर तुम्ही नागडे असतात. तुमचा कॉन्फिडन्स, तुमची भीती सगळी प्रेक्षकांना दिसत असते. सो दोन्हीकडे ते आहेच की. पण कॅमेराची मजा अशी आहे, तू म्हणतेस तसं रिटेक आणि ह्या सगळ्याची. तर रिटेक का होतं? कारण आपल्याकडे परत एक अपॉर्च्युनिटी आहे नीट करून बघण्याची, जी तुला रंगमंचावर मिळत नाही. सो मला असं वाटतं कॅमेरा हे माध्यम पण तेवढंच ताकदीचं आहे आणि ते तुम्हाला जर तेवढी लिबर्टी देत असेल, की परत आपण एकदा रिटेक करून बघूयात, तर चांगली गोष्ट आहे. त्याचा चांगल्या पद्धतीने आम्ही वापर करतोय का नाही हे आता आमच्यावर आहे. आणि आम्ही प्रयत्न करतोय, की कमीत कमी रिटेकमध्ये आम्ही छान काम देऊ. त्यामुळे मला दोन्ही आवडतंय. ह्याच्यात काही शंका नाही. पण माझा कल तिकडे. येस, ओके. तुझा जो असा फ्रीपणा आहे, जो असा नॅचरल म्हणजे असं ओरिजिनलपणा जो आहे ना, तोच असं मला फार असा क्वेशन हा विचारू वाटला, की हिला म्हणजे माझ्या मनात आलं, की हिला ना थिएटर जास्त आवडत असेल. कारण ते पटकन घडलं आणि रिएक्शन झाली माझी. असा तुझा खूप छान ओपन मन मोकळेपणा मी मगाचपासून तुला बघतीये, तर मला खूप छान वाटलं ते. आणि मला एक असं विचारायला तुला आवडेल, की खऱ्या आयुष्यातली पायल आणि ही जी काही श्री आहे, त्यामध्ये तू काही असं कनेक्ट करतेस का? किंवा असं कधी रिलेट केलंयस का? अ, न्यूनगंड. म्हणजे ही तशी निगेटिव्ह बाजू आहे. पण मला असं वाटतं रंगच नाही, खूप वेगवेगळे कॉम्प्लेक्सेस, खूप वेगवेगळ्या गोष्टींचा न्यूनगंड असतो. तर जसा श्रीला आत्ता एका विशिष्ट गोष्टीबद्दल आहे, तसा मला पायल म्हणून काही गोष्टींबद्दल होता, जो मी काढून टाकला एका पॉइंट नंतर. आणि तो प्रत्येकाचा एक वेगळा प्रवास असतो. म्हणजे तू मला सांग, मला खूप जण असं म्हणायचं, की "अगं असं काही नाहीये, तू असं समजू नको, तू नाही अशी दिसत." आणि काही फरक पडत नाही असं असलं आणि नसलं तरी. पण जोपर्यंत मला ते पटत नव्हतं ना, जोपर्यंत मला त्या दिवशी स्वतःला बघून असं वाटलं नाही ना, की "अरे खरंच आहे, मी छान दिसते." मग ते कसंही असू दे. मग मी ते फिल्ममध्ये माझ्या स्क्रीनवर पाहिलं असेल मी स्वतःला किंवा कुठेतरी व्हिडिओमध्ये मला असं वाटलं असेल किंवा कोणाच तरी अशा कुठल्यातरी माणसाची कॉम्प्लिमेंट आली असेल, कॉमेंट आली असेल, ज्याने कन्फर्मेशन झालं सबकॉन्शियसली, की नाही, मी तशी नाही दिसत आणि मी तशी नाही दिसत. सो ते स्वतःला एक्सेप्ट करणं आधी जे म्हणतात ना, हे खूप पर्सनल आहे.
ते तू सांगून, कोणीतरी सांगून, 4 लोकांनी सांगून होत नाही. ते तुझं तुलाच करावं लागतं. नक्कीच, सो नक्कीच. ही गोष्ट खूप कॉमन आहे दोघींमधली. त्यामुळे श्री म्हणून तर हे खूप पुढे घडणार आहे. पण पायल म्हणून हे मला रिअलाईज झालंय आणि मी त्याच्यावर काम करतेय आता. येस, येस. नक्कीच. म्हणजे असं असतं ना, की समजूतदारपणा हाच सौंदर्याची कुठेतरी व्याख्या असते. वाह! वाह! करेक्ट. तर ते आहे आणि ते मला वाटतंय. त्यामुळे ते होणार आणि खूप छान होणार. त्यात काही वादच नाहीये. आणि मला तुला विचारायला आवडेल, की बट ऑब्व्हियसली फॅमिलीची रिएक्शन खूप छान असतेच. पण अशी मला ना तुझ्याकडनं अशी अतरंगी अशी कोणी काही कॉम्प्लिमेंट दिली आहे का तुला? "अरे, तू सीरियलमध्ये असं काही अशी काही कॉम्प्लिमेंट मिळाली आहे का तुला?" अजून तरी नाही, कारण अजून अच्छा. टेलिकास्ट नाही झालंय त्यामुळे नाही. पण पण मला आठवतंय बापलेकचंच प्रमोशन जेव्हा चालू होतं ना तेव्हा, हं. आणि मी ना विदाऊट मेकअप वेगळी दिसते. ऑब्व्हियसली हे खूप ऑब्व्हियस आहे. मला त्याचाही न्यूनगंड होता, अच्छा. की आता मी त्याचं नाव नाही सांगणार, पण माझा एक मित्र आहे जो लेखक म्हणून आता इंडस्ट्रीत खूप छान पद्धतीने काम करतोय. तर तो मला त्याने छानच कॉम्प्लिमेंट दिली होती. मी ती वेगळ्या ह्याने. तर आमचा नाटकाचा प्रयोग झाला आणि मी विंगेत आले आणि तो मला म्हणाला, की "पायल, तू मेकअप केल्यानंतर काय सुंदर काम करतेस. तू खूप छान दिसतेस अगं." मी म्हणलं, "भेंडी म्हणजे मी अशी वाईट दिसते का? किंवा मी असं वाईट काम करते का?" कारण महिना 2 महिने तुम्ही तालमी करताय, तेव्हा तुम्हाला कोणी येऊन म्हटलं नाही छान काम करते, आणि एका प्रयोगात असं होतं ना आपल्याला, की म्हणजे आज असं काय वेगळं झालं. तर ना ते मला असं वाटायला लागलं, की आपण फक्त मेकअप केल्यावरच छान दिसतो. मग विदाऊट मेकअप आपण छान दिसत नाही का? की डोळ्याखाली खूप काळच आहे, फोड काही काही असू शकतं. पण नंतर एका पॉइंट नंतर मग ते पण विरायला लागलं, कळायला लागलं, की नाही हे असं नाहीये, असं नाहीये. ते एक तुला किस्सा सांगते. आम्ही सेटवरच होतो. बापलियोगच्याच सेटवर होतो. हो. आणि त्या दिवशी मेकअप-बिकअप काही केलेला नव्हता. आणि कसं आहे तुमचं मूळ असतं ना, ते मूळ राहतं कायम. तुम्ही काही करू शकत नाही त्याला. हां. त्यामुळे मी पुण्याहून गावाला गेले, सोलापूर, करमाळा, कुर्डुवाडी 2 गावात. मग तिथे गेले ना, की मी बरोबर त्यांच्या टोनची होते. बरोबर अच्छा. केस असे अस्ताव्यस्त, छान वरती ते मस्त असं तेलकट-तेलकट चेहरा. कोणी ओळखूच शकणार नाही. कोणाला वाटणारच नाही. आणि आपल्याकडे ती एक व्याख्या ना, की ॲक्टर म्हणजे मग तुम्ही एक टापटीप आणि एक सुंदर, छान पर्टिक्युलर एक्झॅक्टली. असं असल्यामुळे पर्टिक्युलर लोकांच्या ते रिएक्शन्स येतात. तर मी बसले होते आणि त्या शेजारी येऊन बसल्या काकू आणि त्या मला म्हणे, "कसलं काय, काय, काय चाललंय?" अच्छा. म्हणलं, "फिल्मचं शूटिंग चाललंय." "हो का? हिरोईन कोण आहे हिरोईन?" आणि माझ्या शेजारी डिरेक्शन टीममधला एक मित्र बसला होता. तो म्हणाला, "हीच आहे." ही आणि त्यांनी अच्छा. इतकी इन्स्टंट रिएक्शन दिली. ही मला खच्चीकरण, थेट खच्चीकरण झालं होतं माझं. म्हटलं काही खरं नाही आपलं. आपलं काही होऊ नाही शकत. त्यामुळे ती कॉम्प्लिमेंट माझ्या कायम लक्षात आहे. खूप वियर्ड कॉम्प्लिमेंट होती ती. म्हणलं संपलंय आपलं करिअरच संपलंय. म्हणजे बरोबर. मजा-मस्करीच होतं ते, पण ते कुठेतरी सबकॉन्शियसली राहतं. यार त्या काकूंना वाटलं मी हिरोईन नाहीये. मग सगळेजण बरं आपले मित्र इतके सोज्वळ आणि साधे असतात. जाऊ दे तुला हिरोईन नाही, तुला ॲक्टर व्हायचंय. म्हटलं म्हणजे आपल्या बाजूने हो, आपल्या बोलणारे. बाजूने. त्यामुळे असे अनुभव येत राहतात. येस. आणि आत्ता ही श्री आहे आणि तिचं जे एकंदरीत ड्रेसअप दिसतंय, तर ह्यातली ना तुला अशी आवडणारी गोष्ट कोणती आहे, की तुला ती हवीच आहे कायम म्हणजे? ही पर्स आणि ते येस. गळ्यातलं. अच्छा. गळ्यातला आणि पर्स. ह्या खूपच मला पर्समध्ये आवडतं हे खूप गळ्यात. साऱ्या आठवणी तू साठवणार आहेस. हो, खूपच. येस, तरी कायम माझी सोबत असेल तुझ्या. बाबांची आई जी होती ना, अच्छा. आका म्हणायचो आम्ही तिला. तिच्याकडे ना ते असं तुला माहितीये का, आमच्या गावाकडे ते असं इथे खोचायचंय. बटुआ म्हणतात का त्याला? नाही, त्याला मला काहीतरी नाही माहिती. वेगळंच म्हणतात. अच्छा. तर त्याच्यात हं. तिच्याकडे ते असं असायचं. सो मला हे बघितल्या-बघितल्या त्यांच्या असं आठवणी जातात. हो. त्यामुळे हे ओके. भारी आहे. मला हे आवडलंय. आणि मग ओके. सेटवर मला माझं ठेवता येतं. 10 हां. वेळा स्पॉट दादा, स्पॉट दादा, हां. अजय दादा असं आपलं घेऊन फिरायचं. येस, येस. आणि आपले आई-बाबा ज्यांची की रिएक्शन असते, तर प्रोमो बघून अशी आई-बाबांची किंवा तू म्हणतीयेस की हे पाहिलं असणार आहे ना तुझ्या, तर अशी काही आठवण झाली का पटकन? किंवा तू आठवणीने सांगितलंस का त्यांना, की "तुम्हाला माहिती आहे, जो तू वापरतेस ना, ते आता मी आहे आहे कंटिन्यू ठेवून." कंटिन्यू. असं काही? एकतर त्यांनी जेव्हा पाहिलं तेव्हा मी त्यांच्या समोर नव्हते. कारण मी मुंबईत होते, ते तिकडे अच्छा. होते. आणि माझे दोघंही आई-बाबा असे एक्सप्रेसिव्ह नाहीयेत. म्हणजे असं असतं ना, काही-काहींचे आई-बाबा असतात, हं. की ते एक्सप्रेस करतात, की त्यांना कसं वाटतंय. तसे माझे दोघंही आई-पप्पा नाहीयेत. अच्छा. त्यामुळे मला असं कळलं नाही ह्यांना आवडलंय का नाही आवडलंय, आवडलंय का नाही बरं. आवडलंय, किंवा ते कुठल्याही सोशल मीडियावर नाहीयेत. सो हं. असं झालंय ना आता, की आपल्याला तिकडनं कळतं, की लोकांची काय हं, प्रतिक्रिया आहे. हं. मग मी फोनवर विचारलं, "कसं वाटतंय?" हं. "हां, चांगलंय, चांगलंय, चांगलंय." एवढंच. पण मला अच्छा. माहिती की त्यांना आनंद आतून काय झालाय. फीलिंग हो, आहेत हो. किंवा ते आपल्याला माहिती हो, असतं. हो. नक्कीच. आणि आता सध्या नाही का तुझा एक पुणे, मुंबई, पुणे असा प्रवास. प्रवास. हो.
हा जो काही आहे, त्या प्रवासामध्ये किंवा असं खूप मिस करत असशील ना तू फॅमिलीला किंवा असं होतंच बट ऑब्व्हियसली आपण कामाच्या ठिकाणी असलो तरी ते घरच्या वाईब्स असतात किंवा काही असा फोन वगैरे असतो हां. का सतत आईचा, "ए काय गं खाल्लंस का? जेवलीस का? किंवा काय आहे? कसं बरं सूट होतंय का वातावरण?" असं काही झालं होतं का? म्हणजे पुण्यात होते तेव्हा एवढे फोन करायचे नाहीत, एवढे आता फोन करायला लागले. ओके. म्हणजे असं दर तासाने "खाल्लंस का? मग हे केलं का? मग ते केलं का?" आणि उन्हाळा खूप आहे. मग पाणी ॲक्चुअली. प्यायलं का? हे हो, केलं का? हो. मग असं एका म्हणलं, "तुम्ही काय लहान आहे का आता? हे छोट्या-छोट्या गोष्टी का सांगताय?" पण ती ना तेवढी क्षणिक चिडचिड असते. ज्या दिवशी आई फोन करत नाही, त्या दिवशी असं होतं, "काय भयंकर मला सोडून बिडून दिलंय काहीतरी. का? हळद-कुंकू लावून फोन का करत नाही? कोणी विचारत का नाहीये मला की मी कुठे आहे? येस, काय येस. करते?" हे असं म्हणजे आपल्याला ते कसं आहे ते धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय असा पळतं. प्रकार येतो आई-बाबांचा. नाही तर आई-बाबा पण त्या वयात असतात ना, की त्यांना अपडेट पण हवे असतात, पण मग ते सतत फोन पण नाही करू शकत आणि हे क्षेत्रच इतकं वेगळं आहे ना, येस, की येस. 2-2:30 नक्कीच. वाजता रात्री घरी जाणार, मग ती तोपर्यंत जाग्या राहणार. म्हणजे असं ते सगळं आहे. पण येस. मला शहर आवडतंय. मला हा बदल हं. आवडतोय. पॉझिटिव्ह ओके. बदल वाटतोय येस. आणि माझ्या करिअरच्या अनुषंगाने म्हणालीस तर हे गरजेचं होतं आणि मी स्वतःहून विचार करून अगदीच विश्वासाने घेतलेला हा निर्णय की मला हे करायचंय. त्यामुळे येस. आनंदात आहे. येस, येस. काही नक्कीच काही हा जो तक्रार तू नाही. हा जो तू विचार केलास तो नक्कीच खूप छान आहे आणि असंच खूप सारं यश तुला पुढे मिळत राहील आणि श्रीवर सगळेजण नक्कीच प्रेम करतील. धन्यवाद. येस. तर थँक खूप साऱ्या शुभेच्छा तुला. थँक यू. सो मच. धन्यवाद.